नमस्कार मित्रांनो, मी निखिल पातोड माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहे बघा गुणोत्तर प्रमाण टाइप 3। ठीक आहे, माझे मागील व्हिडिओ गुणोत्तर प्रमाण टाइप 1 टाइप 2 हा बघितला नसेल तर तो अवश्य बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला गुणोत्तर प्रमाण टाइप 3 हा व्हिडिओ चांगल्या प्रकारे समजेल। आणि माझं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते अवश्य सबस्क्राइब करा आणि तुम्हाला या प्रकारची उदाहरणं चांगल्या प्रकारे समजण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा। बघा आता पहिलं उदाहरण टाइप 3 म्हटलं बघा, दूध व पाणी। बघा तुम्ही टॉपिक नाव पण दिलेलं आहे, दूध व पाण्याचे उदाहरण तुम्हाला विचारलं। तुम्ही जर जुने पेपर रेफर केलेले असेल तुम्हाला जाणवते की बा आपण दूध आणि पाण्याचे प्रॉब्लेम कसे आहेत ते विचारले जातात परीक्षेमध्ये। बघा दूध व पाणी यांचे गुणोत्तर प्रमाण 4:5 आहे। ठीक आहे, जर ते मिश्रण 180 लिटर असेल म्हणजे याचं म्हणणं आहे बघा दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर प्रमाण किती आहे? 4:5 आहे आणि जे मिश्रण आहे ते किती आहे? 180 लिटर आहे। तर त्या मिश्रणात फक्त दूध किती लिटर असेल? ठीक आहे, या ठिकाणी दूध व पाणी आहे, या ठिकाणी दूध किंवा गहू व ज्वारी किंवा गहू व तांदूळ काही राहू शकतो। ठीक आहे, सध्या आपण घेतलं दूध व पाणी यांचे गुणोत्तर प्रमाण किती आहे? 4:5। तर आपल्याला काढणं काय? आपल्याला दूध काढणं आहे, यात बा मिश्रणात दूध किती लिटर आहे। ठीक आहे, तर दुधाचे प्रमाण काढणं आपल्याला, दुधाचे प्रमाण। बघा दुधाचे प्रमाण, बघा एकूण किती आहे मिश्रण? 180 लिटर, ते लिहून घेऊ आपण 180। आणि गुणोत्तर प्रमाण किती आहे? 4:5, ते इथे लिहून घेऊ आपण 4 + 5, 4:5। ठीक आहे, ही स्टेप तुमची कॉमन राहणार। कशाचं काढणार? दुधाचे प्रमाण। एकूण किती आहे? 180 लिटर आहे बघा, आणि याचं प्रमाण किती आहे? 4:5। आपल्याला काढणं काय आहे? तो दूध। आपल्याला काढणं काय? दूध। मग दूध काय आपला बघा, जो पहिले तो पहिले, बघा इथे दूध पहिले आहे तर हे दूध राहील, पाणी नंतर आहे ते पाणी राहील। काय कधी पाणी आणि दूध राहते तर मागं पुढे होऊन जाते, जो पहिले तोच पहिले राहील। ठीक आहे, मग इथं काढणं आपल्या दुधाचे प्रमाण, तर दुधाचं काय आपल्या इथं प्रमाण किती? 4, इथे लिहून घ्यायचं। बस झालं आता आपलं इथं उत्तर येते बघा, 180 गुणिला 4 भागेला 4 + 5 9। ठीक आहे, 9 × 1 = 9, 9 × 2 = 18, 4 × 1 = 4, 4 × 2 = 8, 8 0 × 7 = 8 80 लिटर। काय बघा या 180 लिटर मध्ये किती? तर 80 लिटर काय दूध आहे। जर तुम्हाला समजा दुधाच्या ठिकाणी जर समजा पाणी असतं किंवा पाणी किती लिटर आहे, तर इथं आपण दूध घेतलं, मी तुम्हाला पाण्याचं पण सांगतो। समजा तुम्हाला पाणी विचारलं असतं, ठीक आहे, पाण्याचे प्रमाण किती? बघा सेम एकूण किती आहे? 180 गुणिला 4 + 5। ठीक आहे, आता आपल्याला काय विचारलं? पाणी, तर पाण्याचं प्रमाण किती आहे? इथं 5, इथं 5 लिहिलं। बघा दूध म्हटलं दूध, पाणी म्हटलं तर पाणी। बघा 180 गुणिला 5 हे किती झाले? 9, 9 × 1 = 9, 9 × 2 = 18, 5 × 2 = 10, आणि 8 0 झाले तसा। बघा 100 लिटर काय इथं पाणी। आणि बघा दूध आणि पाण्याचे मिश्रण किती आहे? 180 लिटर। बघायला 100 लिटर काय पाणी आणि 80 लिटर काय दूध, याचं एकत्रित मिश्रण काय होईल? बरोबर आपलं 180 येते। ठीक आहे, आता आणखी बघू आपण सेकंड उदाहरण। ठीक आहे, बघा 96 kg मिश्रणात गहू व तांदूळ। तुम्हाला सांगलं इथं गहू तांदूळ, गहू ज्वारी कोणतेही दोन घटक इथे येऊ शकतात, कोणतेही दोन घटक किंवा तीनही घटकाला ते फरक पडत नाही। बघा 96 kg मिश्रणात गहू व तांदूळ यांचे गुणोत्तर प्रमाण किती आहे? 3:5। तर त्या मिश्रणात किती kg तांदूळ आहे? आपल्याला काढणं काय? तांदूळ। बघा तांदळाचे प्रमाण, तांदूळाचे प्रमाण। बघा पहिले काय आपण एकूण याचं मिश्रण किती आहे? 96 लिहून घेऊ आपण 96 भागेला गुणोत्तर प्रमाण किती आपलं? 3:5, 3 + 5 गुणिला बघा आता काय विचारलं? तांदूळ। आपण इथं पहिले काय? गहू, नंतर काय? तांदूळ। तर आपण तांदूळ काय येते? 5, तांदूळ किती आहे? 5। बघा 96 गुणिला 5, 5 × 3 = 8, आपण भाग देऊ, 8 × 1 = 8, इथे उरला 1, 8 × 2 = 16, म्हणजे काय येतं? 12 गुणिला 5। बघायला किती बसला? 12 पासून बसला। ठीक आहे, 12 × 1 = 12, 8 × 8 = 1, 8 आणि 8 × 2 = 16, हा 5 × 7 = 7, 12 × 5 = 60। आपलं काय आहे? 60 kg हा आपला काय आहे? तांदूळ। जर तुम्हाला तांदूळाच्या ठिकाणी जर गहू असतात, आपल्याला गहू पण काढता येतो। आता आपण गहू काढतो। बघा गहूचे प्रमाण बघून काय येतं? बघा सेम तसंच 96
3+5 3+5 कोणते आपले गुणोत्तर प्रमाण. आता काय विचारलं आपल्याला इथं गुणिला घ्यायचं. आता विचारलं गव्हाचं प्रमाण किती आहे 3. सेम तसंच 96 गुणिला 3/8. ठीक आहे. इथं भाग बसतो परत 12चा आणि इथं 12 गुणिला 3 किती 36 kg. बघा किती 36 kg. म्हणजे तांदूळ किती आपला 60 kg आणि गहू किती आहे 36 kg. आणि या दोघांचं जर मिश्रण केलं तर बरोबर आपल्याला काय येते 96 kg येते. ठीक आहे. या प्रकारे आपण गुणोत्तर प्रमाण टाइप 3 हा बघितला. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.